नमस्कार. जर तुम्ही नर्सिंग क्षेत्रात असाल ना, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. मुंबईच्या प्रतिष्ठित टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एक मोठी संधी आली आहे. चला, या मोठ्या भरतीबद्दल सगळं काही अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया. हो, हे वाक्य अगदी खरं आहे. टाटा मेमोरियलमध्ये काम करणं म्हणजे काय, तर तुमच्या करिअरला जणू काही डायमंड क्राऊन लागल्यासारखं आहे. ही संधी खरंच खूप मोठी आहे आणि ती अजिबात चुकवायची नाहीये. पण ऐका, ही फक्त एक साधी नोकरी नाहीये, त्यापेक्षा खूप काही मोठं आहे. ही एक परमनंट कायमस्वरूपी केंद्र सरकारची नोकरी आहे आणि पेन्शनच्या फायद्यांसोबत. कारण टाटा मेमोरियल हॉस्पिटल थेट भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंडर येतं. याचा अर्थ काय? एकदा तुमचं सिलेक्शन झालं की आयुष्यभरासाठी जॉब सिक्युरिटी मिळालीच म्हणून समजा. चला मग आता बघूया की ह्या भरतीमध्ये नक्की जागा किती आहेत आणि कुठे कुठे आहेत. तर नर्स ए या पदासाठी तब्बल 232 जागा आहेत. भरपूर जागा आहेत. आता या जागा मुंबई आणि नवी मुंबईत विभागल्या आहेत. परळ सेंटरसाठी आहेत 82 जागा आणि खारघर सेंटरसाठी आहेत 110 जागा. इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. फिमेल नर्स ए हे पद नावावरूनच कळतंय, फक्त महिलांसाठी आहे. पण जे नर्स ए जनरल पद आहेत त्यासाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. क्लिअर? ओके, जागा तर कळल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की यासाठी अप्लाय कोण करू शकतं. म्हणजे एलिजिबिलिटी काय आहे, क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, एज लिमिट. चला सगळं बघूया. ठीक आहे, तर मग या जॉबसाठी नक्की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतं? आता इथे ना पात्रतेचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. जरा नीट लक्ष देऊ नये का. पहिला मार्ग आहे GNM वाल्यांसाठी. ज्यांनी GNM म्हणजे जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी केलंय त्यांच्यासाठी एक अट आहे. तुम्हाला 11 महिन्यांचा ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असणं कंपल्सरी आहे. तो नसेल तर अप्लाय करता येणार नाही. आता दुसरा मार्ग, ज्यांनी BSc किंवा MSc नर्सिंग केलंय त्यांच्यासाठी ही अट नाहीये. तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा डिप्लोमाची गरज नाही. तुम्ही थेट अर्ज करू शकता. सोपं आहे. पण थांबा, फक्त डिग्री किंवा डिप्लोमा असून भागणार नाही. आणखी 2 अटी आहेत आणि या दोन्ही गटांसाठी लागू आहेत. पहिली अट, तुम्हाला कमीत कमी 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 1 वर्षाचा कामाचा अनुभव हवाच हवा. आणि दुसरी, तितकीच महत्त्वाची अट, तुमचं हिपॅटायटिस B वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी ओके असतील तरच तुम्ही पुढच्या स्टेपसाठी पात्र आहात. आता वयाचं बघूया. एज लिमिट काय आहे, तर जनरल कॅटेगरीसाठी अपर एज लिमिट आहे 30 वर्ष. OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे, म्हणजे ते 33 वर्षांपर्यंत अप्लाय करू शकतात. आणि SC ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट म्हणजे 35 वर्षांपर्यंत. पण इथे एक स्पेशल पॉईंट आहे, एक बोनस म्हणा ना. ज्यांनी TMC मधूनच ऑन्कोलॉजी डिप्लोमा केलाय त्यांना वयामध्ये आणखी 5 वर्षांची एक्स्ट्रा सूट मिळणार आहे. हा खूप मोठा फायदा आहे, नाही का? चला, एलिजिबिलिटी तर समजली. आता त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्यामुळे खरा उत्साह वाढतो, म्हणजे पगार, फायदे आणि प्रमोशन. आणि आता तोच प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो, पगार किती मिळणार? तर तुमचा बेसिक पगार पे मॅट्रिक्स लेव्हल 7 नुसार असणार आहे 44,900 रुपये. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. 44,900 रुपये हा फक्त बेसिक पे आहे. खरी मजा तर आता आहे. यावर तुम्हाला केंद्र सरकारचे सगळे भत्ते मिळणार आहेत, म्हणजे DA, HRA, TA आणि अजून बरेच काही. आणि हे सगळं मिळून तुमच्या हातात महिन्याचा पगार किती येईल माहितीये? तब्बल 90,000 रुपयांपेक्षा जास्त. हो, 90,000 प्लस. विचार करा, करिअरची काय जबरदस्त सुरुवात होईल. आणि पगार तर आहेच, पण त्यासोबत मिळणारं पॅकेज बघा. तुम्हाला फ्री मेडिकल फॅसिलिटी मिळेल, राहायला घर मिळेल, पेन्शन स्कीम आहे, TADA आहे आणि सुट्ट्यांचे पैसे सुद्धा मिळतात. म्हणजे कंप्लीट पॅकेज आहे. आता करिअर ग्रोथचं काय? तर इथे तो मार्गही अगदी क्लिअर आहे. तुम्ही नर्स ए म्हणून सुरुवात कराल. साधारण 5-6 वर्षांच्या सर्व्हिसनंतर तुमचं प्रमोशन नर्स B म्हणून होईल. मग पुढे नर्स C आणि मग सिनियर नर्सिंग ऑफिसर. म्हणजे एक ठरलेली शिडी आहे जी तुम्हाला वर घेऊन जाणार. करिअरमध्ये स्थिरता आणि वाढ दोन्ही गॅरंटीड आहे. वाह, हे सगळं ऐकून खूपच छान वाटतंय, नाही का? पण मग प्रश्न येतो की ही नोकरी मिळवायची कशी? तर चला आता सिलेक्शन प्रोसेसबद्दल बोलूया. सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. फक्त 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे लेखी परीक्षेचा. यात तुमच्या नर्सिंग सिलेबसवर 100 प्रश्न असतील. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज काय माहितीये? यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही बिनधास्तपणे सगळे प्रश्न सोडवू शकता. ही परीक्षा पास झालात की मग दुसरा टप्पा, तो आहे स्किल टेस्टचा.
इथे तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज चेक केलं जाईल. ओके, तर आता आपण अगदी शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. अर्ज कसा करायचा, फी किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तारखा कोणत्या आहेत. फीबद्दल एक चांगली बातमी आहे. सगळ्या महिला उमेदवार, SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतीही फी भरायची नाहीये. हो, अर्ज एकदम फ्री आहे. आणि जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी फी आहे फक्त 300 रुपये. खूपच कमी आहे. आता तारखा या तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 16 ऑक्टोबर 2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 14 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. अर्ज कुठे करायचा? तर टाटा मेमोरियल सेंटरची ऑफिशियल वेबसाईट आहे tmc.gov.in. तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. बघा, नर्सिंग क्षेत्रात तुम्ही आजपर्यंत जी काही मेहनत घेतली आहे, जे कष्ट केले आहेत, त्या सगळ्याचं फळ मिळवण्याची ही संधी आहे. तुमच्या मेहनतीला मिळालेली ही एक मोठी सलामी आहे. त्यामुळे तिला हातातून जाऊ देऊ नका. तर मग आता विचार करा, तुमच्या नर्सिंग करिअरला ज्या डायमंड क्राऊनची गरज होती तो हाच तर नाही. निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे.